हो हा करा सुरुवात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा, सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि स्वतः भगवंताचं नामस्मरण करून देवरूप झाले. देव पाहवयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. म्हणून त्यांनी जे नामस्मरण केलं, ध्यान केलं, तर 2 मिनिटं ध्यानरूपी म्हणून नामस्मरण करावं अशी सर्वांना विनंती आहे. दोन मिनिटं संपलेले आहेत. प्रार्थना करणारे आमदार म्हणतील, आता विश्वात्मके देवी, आता विश्वात्मके देवी, हेने वागयज्ञे तोषावे, वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो देवांचील तो ते लावू, प्राणी जात कुंडलिकावले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय. भांडायला लागतात तर एकटा माईक न घेता सगळ्यांना हादरून सोडलं आणि माईक असून आवाज निघाना. हा काय करडिले आमदार, करायची सुरुवात.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा, सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतल्यानंतर स्वतः भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले आणि त्यांनी तुम्हा मला भगवंत स्वरूप होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण ध्यान करण्याचा योग प्राप्त करून दिला. योगायोग आहे तुमचा आमचा सर्वांचा. केवढे काय वाणू त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मला निरंतर जाग ठेवण्याचं कार्य करतात. म्हणून तुमच्या सर्व भाविक भक्तांची, माता भगिनींची सेवा करण्यासाठी अध्याय 9 ओवी पहिली. तरी अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी केवढी मोठी प्रतिज्ञा केली. 725 वर्षापूर्वी नेवाशे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये 700 श्लोकावर 9034व्या प्रगट करताना गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मचे केले. गुह्य होत ते उघड करून सांगितलं संत महात्मे. आणि त्याही पेक्षा हंबीर बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये खुलं केलं, गुह्य प्रगट केलं. गुह्य होत ते 14 चक्राचं गुह्य उघड केलं आणि ती 14 चक्र प्राप्त होण्यासाठी सोहम ब्रह्माचं ध्यान करायला सांगितलं. त्या ध्यानामधून ओंकाराचं ध्यान करण्याचं मार्गदर्शन केलं. एवढं मार्गदर्शन कुणीही केलं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी जरी गुह्य प्रगट केलं तरी परिपूर्ण अवस्थेमध्ये नाही. हंबीर बाबांनी परिपूर्ण अवस्थेमध्ये गुह्य प्रगट केले. मग तुमचा आमचा फायदा झाला, पण आपण काय लक्ष देत नाही. म्हणून माऊलींची ओवी काय सांगते. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. उघड प्रतिज्ञा केली. काय माऊली 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करताना केवढी पावर वापरली. तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र व्हा. हे माऊलींचे बोल आहेत, माझे नाही. सर्व सुखाला पात्र व्हायचे ना. कालाचा ओघ आहे, परिस्थिती आहे, विज्ञानाचा वियोग आहे. 10,000 फुटावर विमानं जातात. विमानाच्या धुरामुळं असणारे हवेतले थर आहेत ते फाटले गेले. म्हणून कलियुगामध्ये उष्णता वाढत चाललेली आहे. उन्हाळा कडक आहे. का? विज्ञान.
विज्ञान एका बाजूला चांगलं आहे तेवढंच वाईट आहे. पूर्वी उन्हाळा होता, विमानं नव्हती त्यावेळेला उन्हाळा होता, पण एवढा टाऊन सुलाखून नव्हता. आता किती टाऊन सुलाखून आहे. आणि मग विज्ञानामध्ये अनेक त्याला थंड करण्यासाठी विज्ञान प्रगतीपथावर गेलं. विज्ञान प्रगतीपथावर गेलं म्हणून आताही अध्यात्मशास्त्र प्रगतीपथावर आहे. आताही, मागही आणि पुढेही अध्यात्मशास्त्र कमी पडणार नाही. अध्यात्म आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार अध्यात्मशास्त्र. शास्त्र हे अध्यात्म आत्मस्वरूपामध्ये जायचं. आता आपण कसे आहोत? जीवदशेमध्ये आहोत. जीवाची दशा आहे. माया आवरण आहे जीवावर, मायेचं आवरण आहे. म्हणून या देहानं जीव दशा निर्माण करतो. दशा कशामुळं? या देहानं प्रपंच करताना, इंद्रियाचं वैभव भोगताना, सगळ्या गोष्टीकडं रथ होताना, रममान होताना रमला जातो. किती रमतो त्याची त्यालाच माहिती नाही. विज्ञानात किती रमतो? विज्ञान निघालं आता मोबाईल. लहान मुलापासून तर सर्व तरुण मंडळीपर्यंत विज्ञान, मोबाईल. डोकं फुटलं तरी लक्ष तिकडं, इतकं लक्ष देतात. बारीक आहे ना. नामस्मरण बारीक केलं, एक नाम, तेवढं जर बारीक एक नाम घेतलं तर लगेच एकाग्रता. इकडं वायदा मुदत नाही, तिकडं वायदा मुदत आहे. मोबाईल मध्ये बटन दाबायचं, उघडायचं, बटन फिरवीत राहायची आणि मग तिथे काय आवडीचं असेल ते तपाशीत बसायचं. किती लक्षपूर्वक. समोरून मोटारसायकल गेली तरी तपास नाही, तपास लागत नाही मोबाईल खेळणाऱ्यांना. विज्ञान अज्ञानाकडे नेऊन घेऊन चाललंय. विज्ञान अज्ञानाकडे घेऊन चाललंय. पहा, तेवढंच एक नाम जर घेतलं, जवळून माणूस गेला. नामावर नामावरलं लक्ष कमी होता कामा नये, करता कामा नये. देह जावा अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. एवढ्या पावरनं आपण जर विज्ञानात नामस्मरण केलं तर एकाग्रता, वायदा मुदत नाही. मन वायुरूप लहर, श्वास वायुरूप लहर. श्वासाचं वैभव एकाग्रता. मनाचा भाव नामामध्ये नामरूप झाला, एकाग्रता. म्हणून आधी भाव शुद्ध धर, अंगी वैराग्याचे बळ. भक्ती पाहिजे शिरधोर, याहुनी नेम कोणता? सांगा, याच्यापेक्षा नेम वेगळा काय? पण भाव शुद्ध.
शुद्ध भावात नाम तयार झालं, मन नामामध्ये नामरूप झालं. एकाग्रता, एकाग्रता. एकाग्रता. व एकाग्रता तयार झाल्यावर मन वायू पृथ्वीची लहर, श्वास वायू, श्वासामध्ये नाम असणारं वायू, कुंडलिनी शक्ती वायू. इथं वायूचा खेळ आहे. पृथ्वी नको, आप नको, अग्नी नको, वायू. वायू मध्ये नाम भरलं, सो आणि हम, या नामाचा ध्वनी दीर्घ करणं म्हणजे एक नाम. एकाग्रता निर्माण झाली की मनाचा भाव नामामध्ये नामरूप होतो. जवळून कुणी गेलं, काय झालं, देहाला काय झालं तपास नाही. आता बसलात, टाच दुखली, बसून देत नाही. पोट दुखलं तर बसून देत नाही. पाठण दुखली, बसून देत नाही. म्हणजे या देहाचा कोणतंही इंद्रिय दुखायला लागलं की उठवतो. मग आता काय आम्ही सांगतो, काय सांगतो, जोडो मोडो तुटो हे शरीर, परी गोविंद विसरेना, नाम विसरेना. म्हणजे नामावर लक्ष गेलं तर या देहातलं काही दुखत नाही. देह शुद्ध होतो. देहाची पाचोडी शुद्ध करून या. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळं शुद्धीकरण. हाय का डोकं जागेवर? आवाज आवडलं का? मागणे पुढे चार मध्ये पडायचं नाही. एक सप्त धातू, हाड, मांस, रक्त, श्वेत, श्वेनित, नाड्या, शिरा सगळे शुद्ध होतात. रक्त न रक्त शुद्ध होतं. शरीर शुद्ध होतं. शरीर तापलं जात. तापत, बाहेरून गाठ, आतून तापलेलं. मग त्या तापलेल्या उष्णतेमध्ये सप्त धातू, हाड, मांस, रक्त, श्वेत, श्वेनित, नाड्या, शिरा सगळे शुद्ध होतात. रक्त शुद्ध होत. मग रोगराई राहील का? राहणार नाही. कसलाही रोग असू द्या, नामाच्या पावरनं बरा होतो. कॅन्सर सारखा रोग
लहान मेंदूमध्ये असणारा कॅन्सर नामाच्या पावरानं बरा होतो. कसलाही रोग असू द्या, डायबिटीस असू द्या, नामाच्या पावरानं शुद्ध होतो. देहाची पाचोडी शुद्ध करून या देहाची पाचोडी म्हणजे सप्त धातू शुद्ध केले जातात. रोग बाहेर पळून जातो. रोग थांबत नाही. डायबिटीस असू द्या, रक्तामधला असू द्या, कशात असू द्या. डायबिटीस रक्तामध्येच आहे ना, आणि रक्तामुळे खाजवायला येतं, मुंग्या येतात, त्या शरीरावर परिणाम होतो. म्हणून नामाची पावर फार मोठी आहे. नामाच्या पावर मध्ये ज्या जीवापासून शब्द स्फुरण होतो तो जीव नामाच्या पावरनं हा देह शुद्ध करतो. देहाची पाचोडी शुद्ध करून या. आवाज येतो का पाठीमागा? काय बोलत नाही, नाहीतर आता बातचीत करीत बसला असाल. लक्ष आहे तरी अवधान एकले तिचे. ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करताना 9034व्यामध्ये ज्ञानाचा गाभा प्रगट केला. ज्ञान महाकारणाच्या स्वरूपामध्ये होतं. महाकारणाच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचतो ज्ञानाच्या स्वरूपामध्ये. ज्ञानाचं भांडार तुमच्याजवळ फार आहे, सगळ्याजवळ. कमी नाही, कोण कमी नाही. पण मायेतल्या विषयामध्ये जिथं अज्ञान आहे तिथं बडबड जास्त आहे. मायेमध्ये बडबड लोक जास्त करतात. परमार्थात कमी बोलतात आणि कमीच बोललं पाहिजे, नाही का? काय कुछ मजाक नाही. काय आहे माऊलींची ही ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचा गाभा प्रगट केला. बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये 14 चक्राचं वर्णन खुलं केलं. एवढं मोकळं करून टाकलं. जीवनकलेची साधना जीवाची कला आहे. जीवाची कला फार मोठी आहे, फार. एक कला 16 कलेनं चंद्र परिपूर्ण होतो. परिपूर्ण झाला, पण जीव एका कलेनं, अध्यात्मशास्त्राच्या कलेनं परिपूर्ण होतो. अध्यात्म आत्मस्वरूप, जीवावर आलेली माया एका क्षणात नाहीशी होते. एका क्षणात, क्षण पुरत नाही. एक क्षणामध्ये माया बाजूला होते आत्मस्वरूपात. मग हा देह शुद्ध होतो. डोक्याच्या कसापासून पायाच्या नखापर्यंत
सगळं शुद्धीकरण एक नाम. म्हणून माऊली सांगतात 24 तासातला 1 तास आणि 1 तासातलं 1 नाम. 24 तासातलं 1 नाम. तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. आमचं नाही लक्ष. माईक पडला तरी तपास नाही. लक्ष नाही. लक्ष नाही. लक्ष लागलं पाहिजे. मुंडकी तुलतात मागली. झोपतात का गप्पा मारतायत. इकडं लक्ष द्या. तरी अवधान एकले दिजे. काय माऊली आहेत. एक लक्ष द्या. एक लक्ष. श्वासामध्ये नामाचा ध्वनी तयार होतो. तरी अवधान एकले दिजे. 24 तासातला 1 तास. 1 तासातला 1 क्षण. विचारी ज्याचे मन त्याची महत पापे स्वये जळून जा. म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती येण्याची पंथी. संत महात्मे काय वाणू त्या संतांचे उपकार. मत निरंतर जागविते. मला निरंतर जाग ठेवण्याचं कार्य संत महात्मे करतात. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, कबीर महाराज, गोरोबा काका, नरहरी सोनार, सावता महाराज. सगळ्या मानव जातीमध्ये, सगळ्या जातीमध्ये सगळे संत निर्माण झाले. मुसलमान जातीमध्ये मोहम्मद पैगंबर. मोहम्मद पैगंबराने 12 वर्षे हिमालयाच्या कुशीमध्ये नामस्मरण केलं, ध्यान केलं. 12 वर्षे. येशू ख्रिस्तानं 12 वर्ष हिमालयाच्या कुशीमध्ये नामस्मरण केलं. येशू ख्रिस्ताचे गुरु कोण? बाबाजी चैतन्य. आणि तुकाराम महाराजांचे गुरु कोण? बाबाजी चैतन्य. म्हणजे 5000 वर्षे पूर्वी बाबाजी चैतन्याने येशू ख्रिस्ताला नामस्मरण दिलं आणि 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना नामस्मरण दिलं. तुकाराम महाराज येशू ख्रिस्त गुरुबंधू. पण अंतर 5000 वर्षाचं आहे. किती? 5000 वर्षाचं अंतर. मग हे सगळ्या धर्मामध्ये, पंथामध्ये हे नामस्मरण असताना ते का सांगत नाही? हे नामाची ओळख का करून देत नाही? बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामधून एवढी पावर निर्माण करून टाकली की देहाची पासोडी शुद्ध करून या. एवढा देह नाजूक, सूक्ष्म आणि रोगग्रस्त आहे. कलियुगामध्ये रोगाचे रोग. रोग आला. कोणता रोग? कोरोना. हा, कोरोना. तुलाही माहिती नाही. कोरोना रोग आला. आताही आहे, त्यावेळेलाही होता. पण माणसं पटापट मरत होती 2 वर्ष. कोरोना झाला म्हटला की माणूस मेला. कोरोनाने मेला का? ना, भीतीने मेला. भीती निर्माण होती. भीती निर्माण झाली की संपला. मरणाची भीती वाटते. मरणाची भीती वाटते. मर म्हणणं शब्द आवडत नाही.
मग भीती, त्या कोरोनाची भीती एवढी निर्माण केली विज्ञानाने. कोरोना झाला रे झाला, भीती निर्माण होऊन तो मेला. टाइम नाही, वेळ नाही, मुदत नाही, एवढा कोरोना अफाट. कोरोना शब्द टीव्ही वाल्यांनी, मोबाईल मध्ये, कुठेही सगळ्या विज्ञानामध्ये कोरोना शब्द तयार झाला, भीती तयार झाली, मृत्यू आला, कितीतरी लोक मेली. मरत नसला तर भारी औषध देऊन त्याला मारित होते. या देहाला जे औषध पेलवणार नाही ते औषध देत होते. मग लोक भीतीने गेले, औषधाने गेले, रोगाने गेले नाही. असा हा कोरोना आता संपून गेला, त्याला काय कोणी विचारित नाही. कोरोना म्हणला, झाला म्हणला, काय म्हटलं, कोणी मरत नाही. मरतात आता नाही मरत. म्हणून मौलींनी फक्त तुम्हाला सांगितलंय, तरेवधान एकले तिचे एक लक्ष, एक लक्ष. एक लक्ष, एक लक्ष. तरी अवधान एकले तिचे. जीवावर आलेली माया बाजूला जाते, एक लक्ष. तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होते. सर्व सुख, रोग नाही, काय नाही, सगळं सुखासुखी जीवन. प्रपंचे नेटका, प्रपंचातल्या अडीअडचणी संपुष्टात. प्रपंचातल्या अडीअडचणी संपुष्टात म्हणजे मग सर्व सुखाची पात्र होते. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष ठेवलं. काय करत नाही, जीर्ण शरीर. हे जीर्ण झालेलं शरीर शुद्ध होतं. 12 वर्षाची काया जशी असते तशी 100 वर्षाच्या म्हाताऱ्याची काया निर्माण होते. पांढरे केस काळे होतात, दात उगवले जातात, दुधासारखे दात. मग एवढी पावर, तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. एक लक्ष देण्यामध्ये केवढा मोठा आनंद आहे. आनंदाची आनंद, आनंदाचा कंद. एवढा आनंद ज्या नामामुळे तयार होतो. शरीर शुद्ध होतं, शरीरात असणारी रोगराई नष्ट होते, सप्तधातू शुद्ध होतात, हाड, मांस, रक्त, श्वेत, श्वेनित, नाड्या, शिरा सगळे शुद्ध होतात. एक नाड. आपण लग्न सोहळ्यात लग्न जुळवताना एक नाड आली की जुळवीत नाही, एक नाड. आणि परमार्थात एक नाड आली की शुद्ध शरीर. परमार्थात एक नाड आली की शुद्ध शरीर. आणि बाहेर मायेमध्ये एक नाड आलं की लग्न जुळत नाही. पहा किती श्रेष्ठ हिंदू संस्कृती
भारत मातेच्या कुशीमध्ये आहे. पती पत्नीचं नातं सांगतो, आई वडिलांचं नातं सांगतो, बहीण भावांचं नातं सांगतो. नातं गोत सगळं तयार होतं. मग परमार्थात एक नाळ आली पाहिजे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष लागलं पाहिजे. आतून तापलं गेलं कामातून, गेलं कामातून. शब्द ब्रह्म सोहम अनुर्वाचेतला शब्द ब्रह्म आहे. आणि जीवाच्या ठिकाणी स्फुरण पावणारा शब्द तोही शब्द ब्रह्म आहे. त्या शब्द ब्रह्मामधून तापलं शरीर, शरीर तापलं, आतलं शुद्ध व्हायला लागलं. म्हणून 5-6 दिवस गोळ्या नाहीत, गोळ्या नाही. एवढ्या पसाभर गोळ्या खात असताना अजिबात गोळी खात नाही. काय रे बाबा? म्हणजे कशाची पावर? शब्द ब्रह्माची. एका परेच्या पलीकडच्या वचनामधून स्फुरण पावणारा भाव शुद्ध. परेच्या पलीकडचा स्फुरण पावणारा भाव शुद्ध. आधी भाव शुद्ध. परेच्या पलीकडं शुद्ध असणारा शब्द ब्रह्मातला भाव शुद्ध. आणि मग त्या शब्द ब्रह्मामधून होणार वैराग्य शुद्ध. वैराग्य शुद्ध. आणि त्या वैराग्यामधून निर्माण होणारा भक्तीचा थरा शुद्ध. आधी भाव शुद्ध धर, अंगी वैराग्याचे बळ. भक्ती पाहिजे शिरजोर, याहुनी नेम कोणता? आपोआप परेच्या पलीकडच्या वचनामधून, परेच्या पलीकडच्या वचनामधून, प्रवचनामधून भाव शुद्ध, वैराग्य तयार, भक्ती शिरजोर, शरीर तापलं. तपास नाही आहे. तपास काय माहिती नाही. आत गार बाहेर गार, सगळं गार गार. इथं तापलं. वेळ वायदा मुदत आहे का? वायदा मुदत नाही. भाव शुद्ध, वैराग्य शुद्ध, भक्ती शुद्ध. तिन्ही शुद्ध झालं. ध्यान शुद्ध. तरी अवधान एकले तिथे शुद्ध. वेळ वायदा मुदत नाही. बाहेर तुम्हाला महिनाभर पगार मिळवण्यासाठी काम करावं लागतं. मग पैसा. इथं आधीच तयार. आधी भाव एका नामामध्ये. तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष. एक लक्ष तयार झालं. भाव शुद्ध, वैराग्य शुद्ध, भक्ती शुद्ध. भक्तीचा धरा शुद्ध. शुद्ध कसोनिया पाहावे, वरील रंगानं भुलावे. आपण वरल्या रंगाला भुललो, वरल्या रंगाला भुललो. आतल्या रंगाला काय भुलत नाही. भक्ती
शुद्ध, वैराग्य शुद्ध आणि भाव शुद्ध. कुणीकडून जा शुद्ध. भक्तीकडून ये, नाहीतर भावाकडून भक्तीकडे जा, भक्तीकडून भावाकडे ये. शुद्ध. एवढा भाव शुद्ध. आता तुम्हाला भाव तुमचा शुद्ध पाहिजे. ब्रह्मनामावर लक्ष द्या. मांडी घाला, मांड्या घाला. वणव्यामध्ये आसन ठेवा, वणव्यामध्ये आसन ठेवा, वणव्यामध्ये आसन ठेवा. पाठीमागची मंडळी हालतात, हालू नका. भाव शुद्ध पाहिजे ना, वणव्यामध्ये आसन ठेवा. स्वनामावर लक्ष द्या. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. सगळे संगात एक लक्ष. भाव शुद्ध, वैराग्य शुद्ध आणि भक्ती शुद्ध. द्या. श्वासावर लक्ष द्या, श्वासावर लक्ष द्या. शुद्ध कसोनिया पहावे, वरील रंगान भुलावे. वडल्या रंगाला भुलू नका. सोहम नामामध्ये एक रूप व्हा. कुंभक तयार करा, कुंभक तयार करा. कुंभकामध्ये ओम ध्वनी तयार करा. ओम. ओंकाराचं ध्यान करा. ओंकाराच्या ध्यानामध्ये आधिमय शक्तीला कुंभकाच्या पावरनं दाब द्या. सगळ्यांचं लक्ष एकाग्रता. सोडा एकाग्रता. आता इकडे लक्ष द्या, प्रवचनाकडे लक्ष द्या. शब्द ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे. 52 अक्षर, एक शब्द. स्मरण पावणारा, अध्यात्मशास्त्रामधून स्मरण पावणारा एक शब्द स्वरूपानं आत जात आहे, हम रूपानं बाहेर येत आहे. म्हणून भाव शुद्ध धर. वैराग्यशील हो. वैराग्याचं शील जप. शीलवंत हो, यशवंत हो. शील. शीलवंत हो, यशवंत हो, जातिवंत हो. शील. शील शुद्ध तयार झालं की भाव शुद्ध होतो, वैराग्य शुद्ध होतं आणि भक्ती शुद्ध होते. भक्तीच्या नियमामध्ये केवढी पावर. एक क्षण विचारी ज्याचे मन, त्याची महत पापे स्वये जळोनी जाय. जळून जाय. म्हणून मागील जन्मामध्ये केलेलं आपण पाप पुण्य या जन्मामध्ये भोगतोय. कोणाला रोगाच्या रूपानं भोगावं लागतं, कोणाला परिस्थितीच्या रूपानं भोगावं लागतं,
कोणाला कसं भोगावं लागतं त्याने त्यांनी ठरवून घेतलेलं असतं. दुसरा त्याच्यात वाली नाही, ज्याचा तो वाली आहे. म्हणून परमार्थामध्ये सगळे सारखे. लहान थोर याती जाती भलते नर. लहान थोर वयस्कर असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कुणी असू द्या, सर्वांचा भाव एक. शुद्ध भावापोटी शुद्ध वैराग्य, शुद्ध वैराग्याच्या पोटी भक्ती शुद्ध, भक्ती शुद्धच्या पोटी एकाग्रता. तरी अवधान एकले तिथे एक लक्ष. एक लक्ष देण्यामध्ये केवढा आनंद आहे. म्हणून एक लक्ष. शरीर शुद्ध, आतडी कातडी चांबड सगळं शुद्ध. आतलं तापलं, तापायला तापलं गेलं, मग तो भाव शुद्ध, ते वैराग्य शुद्ध, ती भक्ती शुद्ध. किती सोपं गणित आहे. तापलं पाहिजे एक नामामध्ये. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. म्हणून माऊली सांगतात 24 तासातला एक तास, एक तासातलं एक नाम शुद्ध. सगळं शुद्ध कर. एवढं शुद्धीकरण तयार होतं. कोणाला विकत आणायचे का? किती पैसे दिले, भाव शुद्ध होत नाही, वैराग्य शुद्ध होत नाही, भक्ती शुद्ध होत नाही. फुकट आहे नामाच्या पावरनं. फुकट आहे नामाच्या पावर. नाम आहे आयत श्वासामध्ये. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. असा आपला अधिकार आहे मानवाचा. म्हणून मातेच्या उदरामध्ये 2 महिने 9 दिवस, 7 महिन्यामध्ये शरीर तयार केलं की 2 महिने 9 दिवस देवाजवळ शपथ घेतो. देवा, मी या जन्माच्या कचाट्यातून सोडवलं की मी भगवंताचं नामस्मरण करन. पण हा बेशुद्ध पडतो. शुद्धीवर आला की रडायचा शिमगा सुरुवात. का? नाम विसरला. शपथ घेतली, विसरली, आणि मग नाशक्या देहावर प्रेम करतो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान, सावधान व्हा. सोपा आहे, सर्वाहुनी सोपे आहे. शहाणा तो धनी घेत असे. मायेमध्ये अज्ञान. तुम्ही किती बोललात, किती प्रयत्न करून बडबड करीत बसलात. अज्ञान. एक ज्ञानाचा क्षण. विचारी ज्याचे मन, त्याची महत पापे जळून जाय सोय. पहा बाबांनो, मनुष्य किती श्रेष्ठ आहे
त्याची किंमत करता येत नाही. नराचं नारायण होण्याचा अधिकार मनुष्य देह त्या जीवाच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या जीवाला शुद्ध करा. जीवावरली माया बाजूला काढा. नामाच्या पावरनं फुकटचं आहे, विकत पैसे देऊन मिळणार नाही. पैसे देऊन नाम विकत मिळणार नाही. करावं लागतं, करावं लागतं. स्वतः जीवाला ते नाम लक्षपूर्वक तरी अवधान एकले तिचे. काय माऊलीची ओवी आहे, माऊलींची ओवी किती आनंद देते. किती बोललो आनंद. भाव शुद्ध, वैराग्य शुद्ध, भक्ती शुद्ध. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी तयावरी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. ज्ञान ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान वाचायला सांगितलं ज्ञानेश्वरीच्या रूपानं. तरी अवधान एकले तिचे. तरी अवधान एकले तिचे. इथं मजा आहे, फुकटचं आहे. विकत नाम मिळू शकत नाही. तुम्ही वैखरी म्हणून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती लिखाण केलं, कोटीभर केलं तरी काही शुद्ध होणार नाही. पुन्हा इथं एक तास, एक तासातलं एक नाम, सगळं शुद्ध, सगळं शुद्ध. आणि ते शुद्धीकरण तयार झाल्यावर एकाग्रता, एकाग्रता तयार झाल्यावर कुंडली शक्ती जागी. नामाच्या पावरनं वायरूप नामाची लहर स्वरूपानं हम रूपानं, स्वरूपानं दीर्घ कर, हम रूपानं दीर्घ कर. कोणत्या रूपानं दीर्घ कर? शुद्धीकरण तयार. हम रूपानं केवळ कुंभक केला, पोट खपाडी केलं तरी अवधान एकले तिचे. तरी अवधान एकले तिचे. काय मन आहे? एक लक्ष. म्हणून त्या मनाला नामामध्ये नामरूप करा. 24 तासातला एक तास, एक तासातला एक. चोवीस तासातला एक क्षण, एक तासातला एक क्षण. 24 तासातला एक तास, एक तासातला एक क्षण. म्हणून भाव शुद्ध होतो आपोआप. तसा शुद्ध होत नाही. तुम्ही किती भाव धरून केलं तरी तो भाव मलिन. नामाच्या पावरनं शुद्ध. एक नाम, एक नाम. शुद्धीकरण तयार होत, वातावरण तयार होत. नामाची क्रिया एकाग्र तयार होत. असा भक्तीतला सोहळा कुठेही मिळणार नाही. येरणे गावामध्ये अंबीर बाबांच्या आशीर्वादाने एक क्षण विचारी ज्याचे मन, भाव शुद्ध, वैराग्य शुद्ध,
भक्ती शुद्ध असा सोहळा आहे. परमात्मा पांडुरंग, हम जीवात्मा, दोन्ही निराकार. निराकाराच्या खेळामध्ये गवळणी रमल्या, पांडुरंग रमला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग. किती भाव शुद्ध. असा नामाचा खेळ, नामाचा खेळ गवळणीने केला. सगळ्या दोस्तांनी केला. श्रीकृष्ण परमात्म्याचे दोस्त. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला, त्यावेळेला गवळणी जन्माला आल्या, दोस्त जन्माला आले. पेंढ्याच्या रूपानं कोणी संत पेंढ्याच्या रूपाने जन्माला आले आणि देवाबरोबर खेळायला लागले. म्हणून एक नाम विचारी ज्याचे मन, एक नाम विचारी ज्याचे मन. म्हणून त्या मनामध्ये बाकीचं काही आणू नका. एक मन, नामरूप सो हम. नामरूप होऊ द्या. नामाच्या खेळामध्ये रमा. विट्टू टांडू खेळत होते, सगळे रमत होते. श्रीकृष्ण परमात्मा, त्याचे असणारे संगडी सगळे संत, सगळे संत. आणि त्यावेळेला असणाऱ्या जनाबाई मुक्ताबाई सगळ्या गवळणी, सगळ्या गवळणी देवाबरोबर खेळत होत्या. आणि तुम्ही आम्ही ऐकतोय पण रमत नाही, ऐकतोय पण रमत नाही. आता रमलात, आता रमलात. इतका सोहळा सुंदर कुठं नाही. येरणे गावाच्या मातृभूमीमध्ये हंबीर बाबांनी शुद्ध सोहळ्याच्या स्वरूपातला अंतर्भाव तयार केला. काय भाग्यवंत आहे. भाग्यवंताच्या घरी पूजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. तुमची वाट भगवंत पाहतोय. मातेच्या उदरामध्ये शपथ घेतली, विसरून गेला. सद्गुरु करा, मार्गदर्शन घ्या, संतांचं मार्गदर्शन घ्या. संत तेची देव, संत तेची गुरु, गुरु तेची देव. काय वाणू त्या संतांचे उपकार. मद निरंतर जागविती. परेच्या पलीकडच्या वचनामधून मला जाग ठेवण्याचं कार्य संत महात्मे करतात. पहा, इतका सोहळा कुठेही मिळत नाही आहे. सगळ्या गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह शब्द ब्रह्मामधून
प्रवचन कीर्तन भजन याच्यामधून सोहळा चालतो शब्द ब्रह्माचा, पण कुणी रमत नाही. आता किती रमलात, आता किती रमलात. सोहळा सोहळा सोहळ्यामध्ये साजरे होता. म्हणून बाबांनो, या सोहळ्याचं वैभव कुठेही मिळत नाही. संतांच्या संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येण्याची पंथी. पहा किती रमलो आपण या सोहळ्यामध्ये. एवढा 1 तास 15 मिनिट, 1 तास 15 मिनिट. किती रमलो? 1 तास 15 मिनिट. सगळ्या शरीराचे कान करून श्रवण भक्ती केली. श्रवणामध्ये मोक्ष. परीक्षिती राजा होता. परीक्षिती राजाने शिकारीला गेला. तहान लागली म्हणून ऋषीच्या आश्रमामध्ये गेला. ऋषी ध्यानामध्ये होते. तिथं कुणीही नव्हतं. ऋषींना हाका मारली. ध्यानामध्ये समाधी अवस्थेमध्ये आवाज येत नाही. बाहेर काय चाललं तपास नाही. हाका मारल्या. ऋषी जागे होईनात. राजाला राग आला. सर्प पाहिला, त्याला मारला आणि ऋषीच्या गळ्यात टाकला. निघून गेला. ऋषीचा मुलगा आला. समाधी उतरवली. वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प पाहून शाप दिला. 7 दिवसाच्या आत ज्याने माझ्या वडिलांच्या समाधी अवस्थेमध्ये मेलेला सर्प गळ्यात टाकला, तो 7 दिवसाच्या आत सर्प चावून मरेल. शाप दिला. राजाला जाऊन सांगितलं. राजा घाबरला. मग राजाने 7 दिवस भागवत श्रवण भक्तीमध्ये केला. श्रवण भक्तीमध्ये केला. भाव वैराग्य सोडलं, भक्ती धरली. भक्ती. राजाचं प्रवचन चालू होतं. ऋषीने प्रवचनाला सुरुवात केली. भागवत सांगायला सुरुवात केली. भक्तीचा सोहळा निर्माण झाला. राजवाड्याला आग लागली. तपास नाही. आपाप विझला. पाणी मारून विझत नाही अग्नी. अग्नी लवकर विझत नाही. पण नामाच्या पावरनं श्रवण भक्तीमध्ये आपोआप विझला. आणि मग 7 दिवसामध्ये ब्रह्मस्वरूप श्रवण भक्ती, परमात्म स्वरूप काय आहे. म्हणून भक्तीचा सोहळा निर्माण करणारे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, झोपलायच का?
मला हात धरता आला नाही. तरी अवधान एकले तिचे लक्ष नाही, झोपला होता. सव्वा तास झाला. प्रवचन कसं झालं मलाही माहिती नाही. तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष गुरुजी, एक लक्ष. काही ना काय मुद्याक नाही, लक्ष नाही तरी अवधान एकले दीजिए. आता काय पेलवत नाही बर का. सव्वा तास झाला पेलवत नाही. इथंच विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अमीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.